नागपूरमध्ये सकाळपासून हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे। आज विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात जोरदार पाऊस सुरू आहे। शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले। पुणे पोलिसांनी वाहन तोडफोडीतील 5 आरोपींची शहरात धिंड काढली। येरवडा परिसरातील आंबेडकर नगरमध्ये वाहन तोडफोड केलेल्या परिसरात धडा शिकवत धिंड काढण्यात आली। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील दर्जोन्नती मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 222 डांबरी रस्त्याचं काम अपूर्ण आहे। हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी मार्गच नसल्याने स्थानिकांना चिखलाच्या रस्त्यातून वाट काढावी लागते। अत्यावश्यक आरोग्याच्या प्रश्नासह शाळेतील मुलं आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। बदलापूरमध्ये शाळा तोडफोड प्रकरणातील आंदोलकांना जामीन मिळालाय। यातील 10 आंदोलकांची 10,000च्या जात मुचलक्यावर सुटका झाली असून 6 आंदोलकांना जामीनदार मिळाला नसल्याची माहिती समोर येते। आमदार मनीषा चौधरी यांनी मुलींवरील अत्याचाराबाबत जनजागृती मोहीम राबवली। मुंबईतील दहिसर वेस्ट फ्रेंड्स बँक्वेट हॉलमध्ये ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती। या जनजागृती मोहिमेत शाळेतील शिक्षक, पोलीस आणि कुटुंबीय उपस्थित होते। नागरिकांची गैरसोय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेत संभाजी भिडे यांनी पुकारलेला सांगली बंद लांबणीवर टाकण्यात आला। लवकरच निर्णय घेऊन पुढील तारीख जाहीर केली जाईल असं शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते हनुमंत पवार यांनी सांगितले। देशात गेल्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 65 लाखाहून जास्त विद्यार्थी नापास झाले। केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे असं केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्षातून समोर आलंय। नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना किती सीसीटीव्ही नाहीत याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या। ज्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यांना कॅमेरे पाठवण्यात येणार आहेत। मंकीपॉक्स व्हायरस हा जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरतोय। जागतिक आरोग्य संघटनेने पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केली। WHO त्याला ग्रेड 3 कॅटेगरीत ठेवलंय। याचा अर्थ धोका मोठा असल्याने ते थांबवण्यासाठी तातडीने पावलं उचलावी लागणार आहेत। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले। नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आसूड मोर्चा काढलाय। यावेळी वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची तसंच मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। राज्यासह देशभरात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराविरोधात पालघरच्या आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूल यांच्या वतीनं निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये इंग्लिश हायस्कूल मधील सर्व विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पीडितांना न्याय देत आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी रॅली मार्फत करण्यात आली। बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे। मुंबईच्या प्रत्येक शाळेत मनसैनिक जाऊन सुरक्षेची पाहणी करतय। चेंबूरमध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली। आपल्या पतीपासून घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीनं या खटल्यात 1.25 रक्कम पोटगी दाखल मागितल्यानं न्यायालयानं महिलेला परखड शब्दात खडसावलं। या महिलेच्या वतीनं तिच्या वकिलांनी प्रति महिना तब्बल 6,16,300 रुपयांची पोटगी मागितली आहे। त्यावर समोर बसलेल्या महिला न्यायमूर्तींनी संबंधित वकिलांना समज दिली आहे। बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे। त्यामुळे आता शाळा प्रशासन, राज्य सरकार आणि सामाजिक संस्था जागृत होताना दिसून येत आहे। त्यामुळे स्कूल बसवर पुरुष ड्रायव्हरपेक्षा महिला ड्रायव्हर असाव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्लास्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करा असं निवेदन दापोलीतील स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। 1 सप्टेंबरपर्यंत कडक अंमलबजावणी करावी अन्यथा ठिय्या आंदोलनाला सामोरं जावं असाही उल्लेख निवेदनात करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।